हॅलो, या व्हिडिओमध्ये आपण उतरण आणि पाचर यांच्याबद्दल चर्चा करू. उतरण हा शब्द जरी क्लिष्ट वाटत असला तरी याचा अर्थ खूप सोपा आहे. उदाहरणार्थ, समजा तुमच्याकडे असा जिना आहे आणि तुम्हाला एक मोठा खोका वर न्यायचा आहे. आता हा खोका खूप जड असल्यामुळे ही एक कठीण गोष्ट आहे, बरोबर? पण जर तुमच्याकडे हा खोका जिन्यावरून न नेता एका उतारावरून नेण्याचा पर्याय असेल तर तुम्ही हा खोका त्या पायऱ्यांवरून न्याल का? नाही ना, उतारावरूनच वर घेऊन जाल. उतारावरून हा खोका ढकलणं सोपं होईल. आता हा असा उतार, यालाच उतरण म्हणतात. आता या अशा खोक्याला जर चाकं वगैरे लावले तर हे काम अतिशय सोपं होऊन जाईल, हो ना? आणि सहज हा खोका आपल्याला ढकलत वर नेता येईल. आणि तसंच वरूनही खाली खोका आणायचा असेल तर हे पायऱ्यांपेक्षा उतारावरून खाली आणणं नक्कीच सोपं आहे. चला तर मग उतरणीबद्दल अजून सविस्तर माहिती घेऊया. तर मग उतरण म्हणजे एक साधा उतार जो वस्तूंचं वजन कमी जाणवण्यासाठी उपयोगी ठरतो. आता उदाहरण पहा. पहिलं आहे व्हीलचेअर रॅम्प. जर व्हीलचेअर वापरणाऱ्या व्यक्तीसाठी जिन्याऐवजी अशी उतरण असेल तर त्यांना खालून वर किंवा वरून खाली जाणं सोपं होईल, बरोबर? पायऱ्यांच्या ऐवजी उतरण हवी. नंतर आहे घसरगुंडी. ही सुद्धा एक प्रकारची उतरणच असते. आणि उतरण आपल्याला अजून एका ठिकाणी बघायला मिळते, ते म्हणजे हे पहा इथे. वजनदार सामान किंवा माल ट्रकमध्ये किंवा गाडीमध्ये चढवण्या आणि उतरवण्यासाठी उतरण वापरली जाते. अशा प्रकारे या उतारावरून वस्तू ढकलत ढकलत वर सरकवल्या जातात किंवा तशाच खाली सुद्धा उतरवल्या जातात. आता यानंतर आपण बघू स्क्रू आणि खिळा यांच्यातला फरक. हा आहे खिळा, ठीक आहे, साधा लोखंडाचा खिळा. आणि हा आहे स्क्रू. स्क्रू आणि खिळ्यातला मुख्य फरक म्हणजे स्क्रूवर असलेले आटे. आता खिळा वापरणं चांगलं की स्क्रू वापरणं चांगलं, याचं उत्तर आता आपण समजून घेऊ. पहा, समजा असा एक डोंगर आहे आणि या डोंगराच्या टोकावर एक झेंडा आहे आणि तुम्हाला जर या झेंड्यापर्यंत पोचायचं असेल तर आपल्याला पर्वत चढून जाता येईल, ठीक आहे? अशा प्रकारे सरळ वर झेंड्यापर्यंत जाणारा रस्ता आपण निवडू. पण समजा आपल्याला हा डोंगर पायी चढत न जाता गाडीने चढायचा असेल तर गाडी या अशा उतारावरून चढेल का बरं? बहुतेक नाही. मग आता काय करायचं? आता समजा आपण नवीन कल्पना लावली आणि डोंगरावर नवीन प्रकारचा रस्ता बनवला. असा वळणावळणाचा रस्ता बनवला जो डोंगराच्या भोवती गोल फिरत वरच्या झेंड्यापर्यंत पोचतो. तर काय होईल? आता हे ठीक आहे, पण तुम्ही म्हणाल की डोंगराभोवती फिरत फिरत इतका लांब रस्ता का घ्यावा? पण लक्षात ठेवा की आपल्याला गाडी घेऊन वर जायचं आहे. जर रस्त्याचा चढ एवढाच असेल तर गाडीलाही चढणं सोपं होईल. आता तुमच्या लक्षात येतंय ना? बहुतेक डोंगरांमधले रस्ते असेच वळणावळणाचे असतात कारण गाड्यांसाठी त्यावरून चढणं सोपं असतं. आता आपण परत स्क्रू आणि खिळ्याच्या उदाहरणाकडे जाऊया. स्क्रू हा वळण असलेल्या रस्त्यासारखाच आहे. हा स्क्रूवरचा रस्ता सुद्धा हळूहळू वर जातो. पण खिळा हा तर डोंगरासारखा आहे, त्यामुळे स्क्रू हा लाकडात सहजपणे घुसतो आणि चांगली घट्ट पकड सुद्धा देतो. पण खिळा हा सहजपणे सैल सुद्धा होऊ शकतो. आता अजून एक साधा प्रयोग करू आणि स्क्रू आणि उतरण यांच्यात कसा संबंध आहे ते पाहू. तर स्क्रू म्हणजे प्रत्यक्षात खिळ्याभोवती गुंडाळलेली उतरण आहे. चला, हे कसं काम करतं ते पाहूया. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की ही एक उतरण आहे आणि समजा हा पेन एक खिळा आहे. आता आपण हा कागदाचा तुकडा जो उतरण आहे तो या खिळ्याभोवती हळूहळू असा गुंडाळला तर आपण पाहू शकतो की तयार झालेला थ्रेड किंवा आटे स्क्रूसारखेच दिसतात. तर स्क्रू आणि खिळ्यामध्ये हा फरक असतो. आता यानंतर आहे पाचर. पाचर म्हणजे दोन उतरणी एकमेकांना जोडलेल्या असतात. चला, हे कसं कार्य करतं ते पाहूया. समजा तुमच्याकडे या दोन उतरणी आहेत, या उभ्या केलेल्या आहेत, बरोबर? जर आपण या दोन्ही उतरणी जोडल्या तर जो आकार बनतो त्याला पाचर किंवा वेज म्हणतात. आता याचे उपयोग बघूया. पाचर आपल्या दैनंदिन जीवनात खूप कामी येतो. उदाहरणार्थ, लाकूड फोडण्यासाठी. जर आपल्याला लाकडाचे दोन तुकडे करायचे असतील तर पाचर वापरून ते सहज शक्य होतं. पाचरावर बल लावल्यानंतर लाकूड दोन भागांमध्ये विभाजित होतं.
पहा, ही पाचर आणि अशा प्रकारे वरून बल लावल्यानंतर लाकूड हे 2 भागांमध्ये विभाजित होतं. चला मग आता ह्याची उदाहरणं पहा. पहिले आहे कुऱ्हाड. आपण आधी लाकूड फोडण्यासाठी जी पाचर वापरली ती कुऱ्हाडच होती, बरोबर. त्यानंतर आहे सुरी किंवा चाकू. त्याचप्रमाणे सुई हे सुद्धा ह्याचंच उदाहरण आहे.